5 दृष्टांत ज्ञानदेव महाराजांनी दिले होते या विषयावर 9व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावर उदाहरणं दिली होती या सृष्टीची निर्मिती आणि लय. त्याच्यावर माऊली असं म्हणते की ही माझी प्रकृती महाकल्पांच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यची होती. ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमिशी तैसी सुलीने होती. भगवंत इथे असे सांगतात की जेव्हा माझी प्रकृतीचा महाकल्प समाप्त होतो, त्याला महाप्रलय म्हणतात, तेव्हा ही संपूर्ण सृष्टी माझं अंग बनते. भगवंत सांगतात, मी नाही. आणि पुन्हा मी निसर्ग निर्माण करण्याची इच्छा करतो, तेव्हा ती पुन्हा माझ्या प्रकृतीतून उत्पन्न होते. म्हणजे वास्तविक भगवंताचंच अंग पूर्वी काली होतं, आताही आहे, नंतरही राहील. पूर्वी काली होतं हा आभास आहे, नंतर राहील याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. श्रद्धा असेल तर आहे, नसेल तर अज्ञान. पण आताही आहे, मग हे शोधायला पाहिजे. मनुष्य जन्म आहे आपला, आपण फक्त जीवन जगायचं आहे. त्या जीवनाच्या मागची सूत्र काय ती पाहायची, ती जाणायची, ती ओळखायची. आणि ती जर ओळखली नाही तर हे भगवंताचं सूत्र तत्वज्ञान आपल्याला समजणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ती तत्वज्ञान समजत नाही तिथपर्यंत आपलं दुःख निवारण नाही होणार. आज जे आपल्याला दुःख आहे ते कोणी दिलेलं नाहीये. दिलेलं असतं तर कोणाचा आधार घेऊन आपण निवारण केलं असतं. ते दुःख आपणच बनवलंय आणि त्याला स्वतःच आधार घ्यावा लागेल. आपल्या स्वतःचाच आधार आपल्याला घ्यावा लागेल दुःख निवारायला. दुःख कोणी दिलेलं असतं तर आपण निवारण केलं असतं. दुसऱ्यापासून आलंच नाही, आपल्यापासूनच निर्माण झाली आपली भ्रामिक अवस्था. आणि ती काय आहे ती पुढे भगवंत सांगणार आहे. तर पुढे भगवंत 8व्या श्लोकामध्ये असे म्हणतात की प्रकृती स्वाम वैष्टभ्य विशुज्जामी पुन्हा पुन्हा भूत ग्रामम मिमम कृष्णम अवश्यम प्रकृती वर्षा. येथे भगवंत असे म्हणतात की हा जीव समुदाय जो आहे तो प्रकृतीला वश झाल्यामुळे, परतंत्र झाल्यामुळे या संपूर्ण प्राणी मात्रांची समुदाय, संपूर्ण एकत्र प्राणीमाय कल्पारंभी मी आपल्या प्रकृतीला वश करून वारंवार त्यांची पुनर्रचना करतो. पण आता हा सगळा जीव समुदाय वश कोणाला झालाय? प्रकृती. आता मग प्रकृतीला वश झालेला आहे तर ज्या प्रकृतीचा गुणधर्म असेल तो गुणधर्म घेऊन तो लय झाला, तोच गुणधर्म घेऊन पुन्हा उत्पन्न होईल. ती मी पुन्हा निर्माण करतो भगवंत म्हणतात. तर मग आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपला हमेशा जीवन जगण्याचा कल शाश्वताकडे पाहिजे. मूळचं शाश्वत होतं, शाश्वत आहे, शाश्वत राहील. पण मूळचं शाश्वत नव्हतं, शाश्वत नाही आणि शाश्वत राहणारही नाही. त्यामध्ये आपण आसक्त राहतो. ती आपली चूक आहे, ते आपल्याला दुःख आहे, ती आपली भ्रामिक अवस्था आहे आणि तिला निवारण करण्यासाठी हा विचार आहे. या पदामध्ये, या श्लोकामध्ये 3 पद महत्वाचे आलेले आहे. पहिलं पद आहे भूत ग्रामम मिमम कृष्णम वंशम प्रकृती वर्षा. प्रकृतीला वध झालेला हा जीवात्मा. दुसरं सांगितलंय प्रकृती स्वामवष्टभ्य. आणि तिसरं सांगितलंय विसुज्जामी पुन्हा पुन्हा, मी ती सृष्टी पुन्हा निर्माण करतो. चला आपण या 3 पदाकडे लक्ष देऊ, थोडस विचार करू, त्यातून आपल्याला काही समज येईल, ज्ञान येईल. समज घेतल्याशिवाय आपलं दुःख निवारण नाही होणार. तर येथे भगवंत पहिल्या पदामध्ये म्हणतात भूत ग्रामम मिमम कृष्णम वशांत प्रकृती वर्षा. भगवंत येथे असे म्हणतात की हा संपूर्ण भूत समुदाय प्रकृतीला वश होऊन
भगवंतापासून वेगळा परतंत्र झालेला आहे आणि भ्रामिक जन्म मरणातील चक्रामध्ये फसलेला आहे. आता हे माझे विचार नाहीये, कोणाचे आहे? ज्याने सृष्टी निर्माण केले त्याचे, ज्याच्यापासून आपण आलो त्याचे आहे. त्या परमपिता परमात्म्याचे आपण सगळेजण अंश आहोत. त्या परमात्म्याचे विचार की प्रत्येक जीवात्मा हा माझ्या प्रकृतीला वश झाल्या कारणाने परतंत्र झाला, माझ्यापासून वेगळा झाला. आणि वेगळा झाला आणि मग काय करतो? जे जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण समजतो, ही त्याची भ्रामिक अवस्था आहे. तो त्याचा भ्रम आहे. तो जन्मत पण नव्हता आणि मरत पण नव्हता, पण तो त्याला आता जन्म आणि मरणाला आकर्षित होऊन दुःख धरत असेल तर ही त्याची भ्रामिक अवस्था आहे. आणि ही अवस्था निवारण्यासाठी त्याला पुढचं सूत्र भगवंत सांगणार आहे. तर तुम्हा आम्हाला थोडासा विचार जरूर करायचा. हा गहन विचार आहे, पटकन समजणारा नाहीये, पण तो सत्य आहे आणि तोच खरा आहे. आपला भ्रम आपला निघाला नाही तर आपलं दुःख कोण निवारण करेल? सांगा, एखाद्या माणसाला संशय झाला तर संशय निवारण झाल्याशिवाय त्याला शांती मिळेल? संशय आहे, तो पुढे नव्हतं काय, पण त्याने संशय केला की असं आहे, ते मिळतच नाही. आता तो संशय निघाल्याशिवाय तो सुखी होईल का? मग तसं भ्रम निघाल्याशिवाय आपण सुखी होऊ का? म्हणून भ्रामिक अवस्था काय आहे त्याचं पुढचं महत्व आपल्याला कळवून घ्यायचं आहे. तर इथे भगवंत असे म्हणतात, जर हा भूत समुदाय प्रकृतीत वश होऊन परतंत्र झाला नसता तर त्या जीव समुदायाची उत्पत्ती, स्थिती, लय झाली नसती. आपल्याला जन्माची भीती आहे ना, मरणाची पण भीती आहे. या उत्पत्ती लयाचं कारण काय आहे? जर त्या जीव समुदायावर तो आसक्त झाला नसता तर त्या जीवाची भ्रामिक अवस्थेतून निर्मिती आणि लय झालाच नसता. कारण तो समुदाय स्वतंत्र असता भगवंतात विलीन. काय सांगितलं की प्रकृतीला झाला नसता तर तो समुदाय स्वतंत्र झाला असता, भगवंतात विलीन होऊन मोक्ष पदाला गेला असता. तर हा मोक्ष पदाचा मार्ग आपल्याला खुल्ला भगवंत करून दाखवतात की आपण जड तत्वावर आसक्त होऊ नये. जड तत्वावर जो आसक्त झाला त्याला परत जन्म येणार. आता जड तत्व कोणतं? पुढे भगवंत सांगतात की हे जड तत्व भगवंताने निर्माण केलेलं आहे भगवंताच्या अंगातून. एकोहम बहुशा, एकच देव होता, आहे आणि राहील, आणि अनेक झाली ती भगवंताची एक कल्पना. दुधापासून अनेक पेढे, बर्फी वगैरे वगैरे झाली, ही त्याच्यावरचं काल्पनिक विज्ञान आहे, नाही का? पूर्वकाली आपल्याला माहिती होतं का पनीर बनत होतं? पहिला फक्त दूध आणि लस्सी आणि लोणी आणि ताक या चारच गोष्टी दुधापासून बनवता येत होत्या, आणि श्रीखंड, नाही का? आता त्यानंतर दुधापासून अनेक पदार्थ आता बनवायला लागले लोक, व ती त्यांची विज्ञान कृती आहे. त्या तत्वावर विज्ञान करतात आणि वेगळं रूप धारण करतात, वेगळं अवस्था बनवतात, आणि ती वस्तू त्याच्यामधली दिशेनाशी होते. जसं एखाद्या कापसावर प्रयोग केला आणि कपडा तयार केला, आता तो कापूस दिसायचा बंद झाला, कपडा दिसतोय. तसं भगवंताने या अष्टदा प्रकृतीवर प्रयोग करून अशी जीव समुदाय सृष्टी निर्माण केली, ज्याच्यामध्ये 84 लक्ष प्रकार आहेत, स्त्री पुरुष वगैरे वगैरे. पण ही भगवंताचं एक विज्ञान आहे. मध्ये तर तो ताकद ती एकच आहे. तुम्ही आम्ही दिसायला स्त्री पुरुष, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, लहान मोठा, ज्ञानी अज्ञानी, हा भाग मिळतच नाही. हा तुमचा आमचा भास आहे. वास्तविक तो भास आहे, तिथे दुःख आहे. भास गेला तर दुःख नाही. रस्सी पडली होती, ती रस्सीच होती, साप नव्हता, पण भासला की साप आहे तर भीती आली. आता ती भीती कितपर्यंत आहे? जिथपर्यंत साप भावना आहे तिथपर्यंत भीती राहील. जेव्हा तो ते बघेल की रस्सी होती तर भीती आपोआप नाहीशी होईल.
त्या दिवशी आपलं दुःख कधी कमी होईल, जेव्हा आपला हा भ्रम नाहीसा होईल. आपण जे जड पदार्थामध्ये आसक्ती ठेवलंय, मी आणि माझे पण केलंय, त्यामुळे हे दुःख आहे. हे जेव्हा मी आणि माझे पण सोडायला आपण सत्य, जेव्हा बाबांनी नाम दिले त्या नामाचं रूप बघत जाऊ, तेव्हा ते आपोआप मावळेल आणि आपल्याला या सर्व दृश्य पदार्थाची भीती नाहीशी होईल. आपोआप हे आपोआप होणार. सांगा बरं, त्याने रस्सी बघितल्यावर त्याचं भीती नाहीशी करायला उपाय करायची गरज आहे? त्याने त्या रस्सीला सर्प समजला होता, तर भीती निर्माण झाली होती. आता त्याने ती जाऊन रस्सी परत बघितली, आता ती भीती निवारायला कोणता प्रयत्न करायचा? प्रयत्न नाही. त्याने जेव्हा दृश्य ते बघितलं, आपोआप भीती नाहीशी झाली. त्याने हे दृश्य बघितलं, आपोआप भीती नाहीशी झाली. म्हणून इथे आपल्याला थोडस ध्यान रोज करायचं आहे, श्वासावर लक्ष ठेवायचं आहे, नाकाच्या शेंड्यावर रमून अर्धा तास अभ्यास 3 टाइम करा, 2 टाइम तरी करा. 24 तास दिले भगवंताने, ह्या 23 तास संसारामध्ये उड्या मारा, कूद कूद करा, त्या संसाराला खात राहा. पण 1 तास काढा, त्या संसाराचा त्याग करा आणि आपल्या स्वरूपाचा भाग, आसक्ती स्वरूपाची धरा. 1 तास रोजचा. हळूहळू हा सामान्य भ्रम होईल आणि मुळात कालांतराने निवारण होईल. पण हा 1 तास पण देणार नाही तर अनेक जन्म राहतील, भ्रम नाहीसा होणार नाही. सांगा बरं, किती मोठा हा भ्रम आहे ना बेटा, किती मोठा भ्रम आहे. कोण सांगणारच नाही की हा भ्रम आहे. होय गब्ब, तुला काय करते, काहीतरी बडबडते, हे हम तो आहे नी मिलो नी. काय बोलतो भगवंत सांगतात, माझ्याकडे बटारून बघायची काय गरज नाही. माझे विचार दिले असते तर वेगळी गोष्ट आहे. हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. 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 हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आता भगवंत येथे उदाहरण देतात, एकोहम बहुशा. ते कसं झालं तर मी एकटा होतो, मग मी अनेक बनलो. तर भगवंताच्या या संकल्पात तोच जीव निर्माण होतो जो दृश्य प्रकृतीला वश होतो. आता भगवंताने सृष्टी निर्माण केली आपल्या अंगातून, मग ते अंग देवाचंच होतं. आता त्याच्यामध्ये तोच जीवात्मा दुखी होतो जो भगवंताच्या समुदायापासून वेगळा होतो, भ्रमिष्ट होतो. काय सांगितलं? तोच जीव निर्माण होतो जो या दृश्य पदार्थात आकर्षित होतो, यामध्ये आसक्त होतो, त्याच्यात जीव लावतो. त्याच्यात जीव लावायचा नाहीये. सांगा, तुम्ही आता माझ्या घरात बसला, या घरावर जीव लावता का? माझं घर आहे, लावलं. तुम्हाला माहिती 1 तासातून इथून निघून जायचं. तेच घर ना तुमचं, पक्क की नाही सांगा? असं इथे जो भाव आहे ना घराचा, आता तसा तिथे करा. समजा ते पण घर 50-60 वर्षापुरतं आहे, हे पण घर 60-70 वर्षापुरतं आहे. मग या घरात राहायचं आहे, माझ्या लोकात निघून जायचं आहे. आसक्ती नको, ना देहावर ना देहाच्यावर. आपोआप आपला भ्रम नाहीसा होईल. नाही, आता समजा चला धरा तुम्ही, ते खरोखर तुम्ही सोडून जाणार नाही का? ते घर डोंगरवाऱ्यांचं ते सुटणार नाही का? सांगा, सुटणार का नाही बाळा? नाहीये. मग खरं आहे का खोटं? मग करा ना, आता सुरुवातच करा ना आजपासून. काय काय करायची? अनासक्ती. काम करायचं, या घरात राहायचं, पण माझं, हा देह माझा, ते घर माझं, हे दृश्य जगत माझं नाही, भगवंताने दिलंय, उपयोगाला आणायचं, इथेच ठेवायचं. हे देवाचं होतं, देवाचं राहील. देवाचं होतं, देवाचंच राहील.
आणि हाय पण देवाचं, खलास खतम हो गया, बात खतम. पण देवाचं नहीं भाव आहे, मग बात शुरू. अभी शुरू हो गई, फिर दुख शुरू हो गया, फिर दुख शुरू हो गया, फिर दुख को कम करने की बात नहीं आएगी. ये माझं आणि संसाराचं ओझ. तर इथे भगवंत उदाहरण देतात की उदाहरण देऊन सांगतात की जसे दही घुसळले की त्यात लोणी आणि ताक हे दोन पदार्थ होतात. लोणी वर येते आणि ताक खाली राहते. येथे लोणी सात्विक आहे, वर आले म्हणून, आणि ताक खाली जाते म्हणून तामस आहे, आणि घुसळण आहे ना, हा राजस भाव आहे. असे 3 भावनेतून हे सगळं सृष्टी मंथन होते. वर जाते तो भाग सात्विक. तुम्ही वरच्या लोकांमध्ये सुखाची अभिलाषा कराल तर तुम्ही सात्विक. खाली इच्छा सुखाची अभिलाषा कराल जे असं सुख आहे तर समजा तुम्ही तामशी. आणि मंथन कराल ते खरं आहे का हे खरं आहे, नरक पण नको मला, स्वर्ग पण काय आहे, मला स्वर्ग पाहिजे नरक नको, असं ज्याचं मंथन चालू आहे, ज्ञानाचं मंथन झालं, राजस. आज आपण राजस मध्ये बसलोय, ते पण काय प्राप्त झालं नाही, पण हे पण नको, मध्येच काय करायचं त्याचा विचार घ्यायला बसलोय, मंथन चालू आहे, म्हणजे आज आपण राजस गुणात आहोत. आता राजसातून ऊर्ध्व व्हायचं आहे. आता मंथन होईल, खाली नाही जायचं, म्हणजे ताक नाही बनायचं, काय बनायचं आहे, लोणी. लोनी बनना है भाई. लोनी बनोगे तो सात्विक आपको ऊपर का परम सुख मिलेगा जिसमें दुख नहीं, और नीचे ताक बैठकर बन जाओगे तो वहां पे दुख मिलेगा, उसमें कभी सुख नहीं. अभी शुरू आहे मंथन ना, आपलं मंथन चालू आहे. हा रजोगुण आहे. तर मस्त सुंदर उदाहरण दिलं. तर येथे त्याचप्रमाणे भगवंताच्या संकल्पाने प्रकृती शोभ निर्माण होऊन प्रकृतीपासून सात्विक रजस तामस असे 3 गुण उत्पन्न झाले, आणि या 3 गुणांनी स्वर्ग मृत्यू पाताळ असे 3 भाग तयार झाले. या 3 लोकात आपापल्या गुणकर्म आणि स्वभावाने सात्विक राजस व तामस उत्पन्न झाले. अर्थात कोणी सत्प्रधान तर कोणी राजस प्रधान तर कोणी रज प्रधान असे जीव तयार झाले. आता दुःख कशामध्ये होतं, सत्प्रधानामध्ये दुःख नव्हतं, रज प्रधानामध्ये सौम्य दुःख होतं, पण तम प्रधानामध्ये जास्त दुःख होतं. आता तुम्ही आम्ही तम प्रधान जास्त ठेवलाय, रज प्रधान कमी, आणि सात्विक प्रधान कधी कधी प्रसादासारखा, प्रसाद रोज खातो थोडा, सात्विक प्रधान केव्हा केव्हा, पण हे 2 प्रधान रोजचे असतात. सांगा, तम प्रधान म्हणजे चिडणं, रागावणं, हा तम प्रधान. निर्दय अवस्था, त्याला का द्यायचं नाही, त्याच्या मगाला लागू नका, तम प्रधान आहे की नाही. राग येतो की नाही आपल्याला, राग येतो का नाही, माणसांवर राग येतो की नाही, काय बाळा हा चुकला तर तुला राग येतो की नाही, मग तमप्रधान. रजप्रधान म्हणजे एवढं बनवायचं आहे, तेवढं बनवायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, असं नटायचं आहे, तसं नटायचं आहे, असं दाखवायचं आहे, तसं दाखवायचं आहे, असं होऊन जाईन, तसं होऊन जाईन, याम त्याम, असे रजप्रधान. सत्वप्रधान म्हणजे हे सगळी मायाजाल आहे, ही सगळं फसवणूक आहे, इथे सोंगट्या मांडल्यात, विचाराने मला चालवायच्यात, यात गुंतायचं नाही, याच्यातून पार व्हायचं आहे, म्हणून तो त्याच्यात अनासक्त राहतो. आणि वरचा तो शाश्वत भाग आहे त्याचा विचार करतो, आणि तिथे जाण्यासाठी सत्वप्रधान कोणते कोणते दिव्य गुण आहेत ते अंगामध्ये आणतो. जसं खरं बोलणं, स्वाभाविक संततीने राहणं, दया करणं, यज्ञ करणं, हवन करणं, तप करणं, स्वाध्याय करणं, अध्ययन करणं, सत्संग करणं, गुरु आज्ञा पालन करणं वगैरे वगैरे, या गोष्टी सत्वप्रधान आहेत. अशा दिव्य गुणांत राहतो, त्याची ऊर्ध्वर येता त्याची लोणी तयार होते, आणि अशामध्ये राहत नाही त्याचं ताक तयार होते. ताक दुःख देते, लोणी सुख देते. बोला काय पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला सांगायची काय गरज नाही, सुख पाहिजे. सुखासाठी रात्री दिवस धडपडतात,
सुका लागी करशी तळमळ, पंढरीसी जाय एक वेळ. पंढरी कुठे? तर सगळेजण लगेच बस करतात ना पंढरीला जातात, त्या बसमध्ये पण भांडतात. आणि पंढरीला चाललाय का कडे चाललाय आता त्यालाच कळत नाही, तो नुसताच भांडत चाललाय. तिकडे पण भांडतात शीटवरनं, आणि परत उतरले आता तिकडे गेले पंढरपुरात तरी तिथे पण भांडतात जाग्यावरनं. आणि परत पंढरपुरामध्ये यात्रेत फिरायला गेले तर तिकडे पण भांडतात वस्तूवरनं. अरे तू पंढरीला गेलास की कुठे गेलास? मग कोणती पंढरी? तर ही खरी पंढरी आहे. या पंढरीमध्ये रोज या, अर्धा तास त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला बघा, दिव्य प्रकाश, आणि मग खाली उतरा. काय ही पंढरी बघायची ना. आधी रचिली पंढरी आईच्या उदरामध्ये, मग वैकुंठ नगरी, ही खालची नगरी. तर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. तर याचा अर्थ कसा आहे? आईच्या उदरामध्ये पहिला डोकं तयार होते. जा डॉक्टरला विचारा, डॉक्टर पण सांगेल, आणि शास्त्रामध्ये पण सांगितलं पहिल्या डोक्याची निर्मिती होते. 1 महिना लागतो डोकं निर्माण करायला, मग मागची सृष्टी तयार होते, मग वैकुंठ नगरी तयार होते, पण पहिला पंढरपूर तयार होते. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. तर अशी ही इथे आपली पंढरी आहे. इथे पांडुरंग आहे. तर त्या पांडुरंगाला रोज बघा. काय जसे तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करताना जसे असे बघता, त्याच्यात वेळ किती जातो कळत नाही, पण भले अट्ट बघा, वेळ द्या. इथे तुमचा वेळ 1 तासाचा 1.5 तास होतो, अर्ध्या तासाचा 1 तास होतो, तरी तुम्हाला जास्ती नाही. पण ऑटो भरल्यावर इकडे जमल्या, 12ला उठायचंय, एवढं करून उठायचंय, तेवढं म्हणजे फिक्स्ड आहे. मोबाईलचं फिक्स केलं. सांगा बरं, ही आजची पिढी, युवान पिढी मोबाईल मध्ये जो वेळ देतात त्यांना त्याचं वेळेचं भान नाही, पण भगवत भक्ती किंवा सत्संगात आलं तर वेळ मागतात. असं आहे. आणि हे मन आहे ना जे, हे मनाला खरं वृक्षवाना आवडत नाही. मनाला म्हणजे हमेशा काय ना काय नवीन पाहिजे. थोडस ते जुनं झालं का तो त्याच्यात कंटाळतो, मग दुसरं पाहिजे, तिसरं. हे मन कधी भरत नाही. म्हणून संत म्हणतात या मनालाच मारून टाक. मन मारके करो मैदा कह गे दास करी. तर येथे भगवंताने सांगितलं की असे या 3 प्रधानाने सृष्टी तयार होते. सत्व स्तम इति शूद्राणी प्रकृती संभवः रिबद्धानि महाभावो देहे देहिनम व्ययम. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे असे म्हणतात की अर्जुना, प्रकृतीतून उत्पन्न झालेले हे 3 गुण रज तम आणि सत्व हे अविनाशी जीवात्म्याला बंधन करतात, बांधून ठेवतात आणि जन्म मृत्यूच्या चक्रात फिरवतात. म्हणून हे गुण माणसाला बांधतात. त्या गुणांतीत होण्यासाठी या गुणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रकृतीच्या अंतरात वसलेले वेगवेगळ्या गुण स्वरूप पदार्थामध्ये जीवात्मा आसक्त होऊन रजतम आणि सत्व गुणांच्या अधीन होऊन उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्राला पसरवतो. आणि महासर्गाच्या वेळी त्या जीवांची उत्पत्ती होते. तेच दुसऱ्या पदात भगवंत सांगत आहेत. आता इथपर्यंत जीवाचा भ्रामिक भाव 3 गुणांनी वास्तविक करून तो हे सगळे कर्मकांड करीत असतो. आता प्रकृतीचा लय झाला म्हणजे संपूर्ण सृष्टी लय पावली. आता ती पुन्हा सृष्टी निर्माण होणार आहे. तर त्या निर्मितीविषयी भगवंत पुढे सांगतात प्रकृती स्वामवष्टभ्य. आता भगवंत येथे असे म्हणतात की ती प्रकृती परमात्म्याची एक अनिर्वचनीय अलौकिक विलक्षण शक्ती आहे. या प्रकृतीला परमात्म्यापासून भिन्न समजूच नये, भिन्न मानू नये आणि अभिन्नही तिला म्हणू शकत नाही. अशी ती दिसायला अशी आहे. एक तर प्रकृती भगवंतापासून वेगळी पण नाही आणि परत एक पण नाही. अरे चमत्कारच आहे. इथे पक्का विचार करावा लागणार आहे. एक तर परमेश्वरापासून वेगळी नाही, मग
पण ही परमेश्वराशी एकरूप पण नाही. आता इथे पण विचार करावा लागेल. कोडा आहे ना, आधी अंड का कोंबडी? कोणीच नाही या प्रश्नाचं उत्तर देणार. अशी भगवंताची लीला आहे. तर इथे आता या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. मग आता इथे अनुभव पाहिजे. आधी कोंबडी की आधी अंड? सांग काय पाहिला? तू सांग. कोंबडी सांग ना, बोल. अंड्यापासून आली ना ती, पहिला अंड. मग तू सांग अंड. इथे अंड तर कोंबडीपासून आलं. मग पहिलं काय होतं कोणालाच माहिती ना. अशी देवाची लीला आहे. म्हणून याच्यात भले भले फसले. म्हणून शरण जा, नम्र व्हा, अभिमान अहंकार करू नका. त्या देवाने काय निर्माण केलं ते त्यालाच ठाव. आपल्याला फक्त त्याची भक्ती करायची. काय करायची आहे? भक्ती करायची आहे. अशा आपल्या प्रकृतीचा स्वीकार करून परमात्मा महासर्गाचा प्रकृतीचा वश झालेल्या जीवात्म्याची रचना करतो. आता त्या परमात्मा त्या जीवाची रचना करणार आहे जो प्रकृतीत वश झालाय. त्याचीच निर्मिती. आता आपली निर्मिती झाली. भूतकाळ आपला प्रकृतीत आसक्त होता म्हणून निर्मिती झाली. आणि आता भविष्यात आपली निर्मिती होऊ नये, आपल्याला तोच दिव्य लोक पाहिजे. हे दुःखाचं आपल्या जवळ काय भांडवल उत्पन्न नाही झालं पाहिजे. तर आपला भ्रम निघाला पाहिजे, आपली आसक्ती निघाली पाहिजे, आपली याकडची जड पदार्थाची इच्छा वासना मेली पाहिजे. असा त्यांना सांगायचा एक भाग होता. आता जीवात्म्याच्या भ्रामिक भाव त्याला उत्पत्तीला कारण आहे हे भगवंत पुढे सांगतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हिला अष्टदा प्रकृती सांगतात. या अष्टदा प्रकृतीपासून निर्माण होणारे जे जे गुण पदार्थ आहेत त्या सर्वांपासून जीवात्मा अलिप्त आहे. वेगळा एक नव्हता. पण आज तुम्ही आम्ही या सर्व तत्वाला आपलं अंग मानून बसलो. मिळतच नव्हतं ते मानून बसलो, फसलो. ज्या दिवशी वेगळे होतो तो मृत्यूचा दिवस असतो. तेव्हा आपल्या जवळ ही सत्ता नसते. तेव्हा आपल्याला कळलेलं असते. पण आपल्याला आपल्या गतकालीन जन्माच्या आसक्तीच्या भावनेने लिंग शरीर निर्माण होऊन फसवलेलं असते. जीवात्मा बांधलेला असतो. आता या देहात तो अनासक्त झाला तर सुटणार. इथे अभ्यास केला तर पास. बाहेर निघून अभ्यास होत, बाहेर निघून सत्य समजेल. अरे हे तर वेगळंच होतं, मी नुसतं त्याला मी मानून बसलो. लवकर जीवात्म्याने हे सोडलं पाहिजे. या देहाचा मीपणा नाहीच तो आहे. मी नाही म्हणत, काहीतरी बटारून बघायचं काय कारण नाही. इथे भगवंत सांगतात. तेच मी तुम्हाला फक्त ती मांडणी केली भगवंत विचाराची, बाकी काहीच नाही. पण हा विवेक तर आपल्याला धारण केलाच पाहिजे. तर इथे भगवंत सांगतात की ते जे गुण पदार्थ आहेत त्या सर्वांपासून जीवात्मा अलिप्त आहे. कारण ही सर्व परमात्म्याची निर्मिती आहे, जीवाची नव्हे. पण हा त्यामध्ये मी आणि माझेपणा असा आसक्तीचा स्वभाव निर्माण करून पुन्हा पुन्हा जन्मत आणि मरत राहतो. हे तिसऱ्या पदात भगवंत सांगतात. वस्तू त्याची एकही नव्हती. कोणाची होती ही वस्तू? कोणाच्या होत्या? पृथ्वी कोणाची आहे? हा, पण तुम्ही आम्ही त्याच्यावर कागदपत्र बनविले ती. तिथे जीवात्मा बसला ना. आता मी नाही म्हणत, इथे भगवंत सांगतात त्या वस्तू सर्व अगोदर पासून माझ्या निर्मितीच्या होत्या. पण तो जीव म्हणतो या मी निर्माण केल्या म्हणून तो बसला. आणि त्याच्यात मी आणि माझे पण आणला म्हणून त्याची जन्म आणि मृत्यूची या अवस्था तयार झाल्या. म्हणजे आता एक पक्क माहिती झालं की जन्म मृत्यूचं कारण मी आणि माझेपणा. मी म्हणजे शरीर आणि हे सगळं माझं. आणि शेवटी काय होतं, हे शरीर मन सोडून जातो आणि हे मन सोडून जातो. तेव्हा या मी आणि माझे पासून वेगळा होतो. तेव्हा कळते अरे मी आणि माझं भ्रम होता. पण तेव्हा विचार करून काय फायदा? मनुष्य जन्मात विचार आला तर मुक्त. तर पुढे विसुज्जामी पुन्हा पुन्हा हा वाक्य फार महत्वाचा आहे. किती मिनिटं पाहिजेत तुला? विसुज्जामी पुन्हा पुन्हा, नाही तर लगेच बंद करायला.
भगवंत येथे असे म्हणतात की उपसर्गपूर्वक रचना करतो ती विशुद्धामी म्हणजे अनेक प्रकाराचे कर्म करण्याचे जीव असतात, म्हणून त्यांची अनेक प्रकारे मी रचना करतो, एक प्रकारे नाही. कारण कर्म करण्याच्या भावना धारण करणारे जीव अनेक प्रकाराचे असतात, म्हणून मला सुद्धा त्यांची अनेक प्रकारे रचना करावी लागते. काही प्रकृतीत विलीन झालेले तमप्रधान जीव असतात, काही प्रकृतीत विलीन झालेले गतकालीन रजप्रधान जीव असतात, आणि काही प्रकृतीत विलीन झालेले सत्वप्रधान जीव असतात. मग मी जेव्हा निर्माण करतो तेव्हा सत्वप्रधान जीवांना स्वर्ग म्हणजे तिकडचा सर्ग उच्च दुःखरहित अवस्था देतो. रजप्रधानाला मी या मायाजालामध्ये टाकतो आणि तमप्रधान जीवांना झाडं झुडप पशु पक्षी किडे मकोडे अशा जन्मामध्ये टाकतो. म्हणजे आपण प्रलय झाला, आपला लय झाला, पण आपण जे घेऊन गेलो होतो तेच परत उत्पन्न झालं. जर आपण तमप्रधान असू तर आपल्याला पुढे दुःख, रजप्रधान असू तर भटकंती, सत्वप्रधान असाल तर ऊर्ध्वर येता लोणी लोणी. समजली ना? हा, तर सत्वप्रधान रहा, सदैव सत्वप्रधान राहा. गोड बोला, चांगलं बघा, चांगलं खा, स्वभावाने सर्वांशी चांगलं राहा, विश्वास जीवनामध्ये, श्रद्धा जीवनामध्ये बलकट ठेवा, प्रेम करत जा, कठोरता नको, शिवीगाली नको, निंदा नको, द्वेष नको. हे सगळं रज आणि तमप्रधान गुण यांचा त्याग करा आणि सत्वप्रधान गुण धारण करू तर भगवंत नवीन 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 लोकात आपली निर्मिती करत जातील. आणि एक दिवस भगवंत पक्का जीव शुद्ध झाला की आपल्यामध्ये त्याला विलीन पण करतील. पक्का शुद्ध व्हायला 12 कोटी नामस्मरण पाहिजे. किती झाले माहिती नाही. बरं, रोज किती करता? महाराज सकाळी मी 10 माळी करते आणि संध्याकाळी, चला मोजा, 10 माळ्यांचे 1080 जप. किती? 1080 सकाळी, 1080 संध्याकाळी, म्हणजे 2021 जप त्याचे दिवसाचे झाले. आता त्याचे 12 कोटी कधी होते? किती आयुष्य आहे त्याच्याकडे? म्हणजे त्याला फटकेबाजी जास्त करायला पाहिजे ना. मॅच खेळतो ना तू, मग आता त्याला एव्हरेज जास्त पाहिजे ना. मग कसं करायला पाहिजे? एव्हरेज काढावा लागेल ना. आता एव्हरेज जरा वाढवा लागल. डोकरा झाला. मी तो एव्हरेज तेव्हापासूनच मोठा ठेवला.